शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण एका नवीन टॉपिकवरती चर्चा करणार आहोत, जे की आपल्या पिकात थ्रिप्स हा मोठ्या प्रमाणावर नुकसान करत असतो. तर शेतकरी मित्रांनो, थ्रिप्स आपल्या पिकात काय नुकसान करते, तसेच थ्रिप्स आपण कशा पद्धतीने कंट्रोल करू शकतो व त्यासाठी कोणते कीटकनाशक आपण वापरू शकतो, तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. माहिती घेण्याअगोदर माझी शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की त्यांनी जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सर्वात आधी जी थ्रिप्स असतात ही अंडी घालतात व पानांच्या पाठीमागे असतात व जसजसे ते मोठे होत असतात तसतसं ते आपल्या पिकातील रोग शोषण करत असतात व रोग शोषण केल्याने आपल्या पिकातील पानांचा आकार हा वाटीसारखा होताना आपल्याला दिसत असतो. म्हणजे व्हायरस सारख्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला आपल्या पिकामध्ये हा दिसून येत असतो. त्याच्यामुळे थ्रिप्सचे नियंत्रण करत असताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, तसेच आपण कोणकोणते कॉम्बिनेशनमध्ये कीटकनाशक आपण घेऊ शकतो, तर अशा विविध माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, थ्रिप्सचा अटॅक झाल्यावरती आपल्या पिकातील जी काही प्रकाश संश्लेषण क्रिया आहे ही मंदावत असते. म्हणजे जे पानांच्या वाट्या झालेल्या असतात तर त्या वाट्या झाल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते व आपल्याला आपले झाड हे वीक होताना दिसून येते, म्हणजे अशक्त होत असते. शेतकरी मित्रांनो, आता आपण थ्रिप्सचा अटॅक हा कसा ओळखू शकतो व थ्रिप्स कसा ओळखू शकतो. ज्या वेळेला आपली जर का फुलकळी अवस्था असते त्यावेळेला जर आपण नीट बारीक निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी आपल्याला पिवळ्या कलरमध्ये बारीक कीड ही दिसून येत असते व मोबाईलच्या आपण जर का डिस्प्लेवरती हे फूल जर झटकले तर आपल्याला त्या ठिकाणी मोबाईलवरती आपल्याला थ्रिप्स हे दिसून येत असतात. अशा पद्धतीने आपण थ्रिप्स हा आपल्या पिकात आहे की नाही हे आपण ओळखू शकतो. शेतकरी मित्रांनो, हा जो काही थ्रिप्स असतो हा त्या ठिकाणी फुलाला चाटत असतो, म्हणजे खरचटत असतो व त्यातील रस हा ओढत असतो. त्याच्यामुळे काय होतं, कालांतराने जी खरचटलेली जागा असते त्या ठिकाणी जो काही डाग असतो हा मोठा होत राहतो व त्यामुळे आपल्या फळाची जी काही क्वालिटी आहे ही त्या ठिकाणी खराब होत असते. पर्यायी आपल्याला मार्केटमध्ये त्याला रेटसुद्धा कमी मिळत असतो. तसेच मिरची व टोमॅटोसारख्या पिकामध्ये आपल्याला पानांच्या मोठ्या प्रमाणात वाट्या होताना दिसून येतात. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की व्हायरसचा प्रादुर्भाव हा दिसून येतो, म्हणजे त्याला आपण बोकड रोगसुद्धा म्हणत असतो. तर अशा पद्धतीचे लक्षणे ही त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्याच्यामुळे आपण थ्रिप्स नियंत्रणावरती वेळीच लक्ष दिले गेले पाहिजे, जेणेकरून थ्रिप्स हा जास्त प्रमाणात वाढणार नाही व त्या ठिकाणी आपले नुकसान हे होणार नाही. शेतकरी मित्रांनो, आता आपण थ्रिप्स नियंत्रणासाठी प्रिव्हेंटिव्ह काय उपाययोजना आपण करू शकतो की जेणेकरून आपण थ्रिप्स हा नियंत्रणात आणू शकतो. तर त्याच्यासाठी जे काही रासायनिक कीटकनाशके आहेत आपण त्याची फवारणी करू शकतो. तर खालीलप्रमाणे आपण बघूया की कोणकोणते कीटकनाशक जे आहेत हे थ्रिप्स नियंत्रणासाठी चांगले आहेत. तर याच्यात प्रामुख्याने बायर कंपनीचं जे काही रिजेंट येतं त्याच्यामध्ये आपल्याला फिप्रोनिल हा घटक पाहावयास मिळतो. तर हे 200 मिली आपण 200 लिटर पाण्यासाठी घेऊन आपण त्या ठिकाणी थ्रिप्स नियंत्रणासाठी फवारणी करू शकतो. त्याच पद्धतीने सिंजेंटा या कंपनीचं जे काही कराटे आहे त्याच्यामध्ये आपल्याला लॅम्बडा सायलोथ्रिन हा घटक पाहावयास मिळतो. तर आपण 200 लिटर पाण्यासाठी 200 मिली घेऊन आपण त्या ठिकाणी फवारणी करू शकतो. त्याच पद्धतीने सिंजेंटा या कंपनीचे जे काही आलिका हे कीटकनाशक आहे त्याच्यामध्ये आपल्याला थायोमिथोक्झम व लॅम्बडा सायलोथ्रिन असे 2 घटक हे पाहावयास मिळतात. हे आपण 0.5 ml प्रति लिटर पाण्यासाठी 200 लिटर पाण्यासाठी आपण 100 मिली त्या ठिकाणी आलिका घेऊन फवारणी करू शकतो. त्याच पद्धतीने टाटा या कंपनीचे टाटामिडा याच्यामध्ये आपल्याला इमिडाक्लोप्रिड हा घटक पाहावयास मिळतो. हे आपण 0.5 ते 1 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. म्हणजे 100 मिली हे 200 लिटर पाण्यासाठी आपण त्या ठिकाणी फवारणीसाठी घेऊन फवारणी करू शकतो. त्याच पद्धतीने डाऊ ॲग्रो सायन्सचे जे काही डेलिगेट येतं तर डेलिगेट आपण 100 ml 200 लिटर पाण्यासाठी त्या ठिकाणी घेऊन आपण थ्रिप्स नियंत्रणासाठी याची फवारणी करू शकतो. शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर का प्रिव्हेंटिव्ह स्प्रे करायचा असेल तर आपण खालीलप्रमाणे जे काही दिलेले आहेत औषधं त्यांची आपण फवारणी करू शकतो. थोड्या प्रमाणात जर आपल्या पिकामध्ये थ्रिप्स असेल तर आपण
काही कॉम्बिनेशन आहे त्याचा वापर करून नियंत्रण करू शकतो. जसे की ॲसिपेट असेल, रोगार असेल व क्लोरोपायरिफॉस. प्रत्येकी 200 मिली आपण या ठिकाणी घेऊन थ्रिप्स नियंत्रणासाठी आपण फवारणी करू शकतो. जेणेकरून जो काही थोड्या प्रमाणात आपल्या पिकात जर का थ्रिप्स असेल तर आपण हे तिघं औषधं घेऊन त्या ठिकाणी स्प्रे करून थ्रिप्स नियंत्रण हे करू शकतो. शेतकरी मित्रांनो, जर का आपल्या पिकात थ्रिप्सचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत असेल तर आपण आता जे काही मी सांगणार आहे ते खालील कॉम्बिनेशन आपण घेऊन थ्रिप्स नियंत्रण हे करू शकतो. त्याच्यामध्ये पहिलं जे काय आहे हे स्पिनटॉर आपण 100 ml 200 लिटर पाण्यासाठी घेऊन त्या ठिकाणी फवारणी करू शकतो. त्याच पद्धतीने दुसरं जे काही आपलं कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे 10,000 PPMचं नीम ऑइल हे 1 ml प्रति लिटर पाण्यासाठी व ॲक्ट्रा हे सिंजेंटा कंपनीचं 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपण त्या ठिकाणी घेऊन स्प्रे करू शकतो. त्याच पद्धतीने टाटा मानिक हे टाटा कंपनीचं 0.5 ते 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी व 10,000 PPMचे जे काही नीम ऑइल येते हे 1 ml प्रति लिटर पाण्यासाठी आपण त्या ठिकाणी घेऊन हे थ्रिप्स नियंत्रणासाठी आपण फवारणी करू शकतो. खालील जे काही औषधं आहेत हे जर का समजा आपल्या पिकात 50% जास्त जर का प्रादुर्भाव दिसून येत असेल तर आपण 100% या कीटकनाशकांचा वापर करावा, जेणेकरून आपला थ्रिप्स हा नियंत्रणात राहील. शेतकरी मित्रांनो, थ्रिप्सचं नियंत्रण करत असताना आपल्याला जर का प्रभावी नियंत्रण जर त्या ठिकाणी मिळवायचे असेल तर आपल्याला जे काही ओव्हिसाइडल कीटकनाशकं आहेत त्यांचा वापर आपण त्या ठिकाणी जर केला तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी प्रभावी नियंत्रण हे त्या ठिकाणी मिळेल. आता ओव्हिसाइडल म्हणजे जे की थ्रिप्सची जी काही अंडी असतात तर त्या अंडींना हे ओव्हिसाइडल जे काही कीटकनाशक आहे हे त्या ठिकाणी मारत असतं. त्याच्यामुळे त्याची जी काही लाईफ सायकल असते ही त्या ठिकाणी ब्रेक होत असते. त्याच्यामुळे आपल्याला थ्रिप्सवरती प्रभावी नियंत्रण हे त्या ठिकाणी मिळत असते. म्हणून आपल्याला जर का वापर करायचा असेल तर ओव्हिसाइडल कीटकनाशकांचा जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला 100% थ्रिप्सचं नियंत्रण हे त्या ठिकाणी मिळेल. तर याच्यात आपल्याला स्पिनोसॅड जे की स्पिनटॉर आहे व क्लोरोपायरिफॉस 20% व 50% आपण कोणतंही घेतलं तरी सारखंच आहे. त्याच पद्धतीने क्विनॉलफॉस हे 50%चं येतं. तर हे क्विनॉलफॉससुद्धा आपण त्या ठिकाणी ओव्हिसाइडल म्हणून वापरू शकतो. तर हे होते ओव्हिसाइडल कीटकनाशकं जे की एक अंडीनाशक म्हणून सुद्धा चांगल्या प्रकारे काम करत असतात. तर हे जर वापरले आपण तर आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे त्या ठिकाणी थ्रिप्ससाठी मिळू शकेल. शेतकरी मित्रांनो, आपण हे जे काही कीटकनाशकं दिलेले आहेत हे तुम्ही लेबलच्या सहाय्याने जे आपलं प्रमाण दिलेलं असेल तर त्या सहाय्याने तुम्ही जरूर वापर करा. तुम्हाला त्या ठिकाणी थ्रिप्सचं नियंत्रण हे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीत मिळेल. तर तुम्ही 100% या कीटकनाशकांचा वापर करा. तुम्हाला रिझल्ट हा चांगल्या पद्धतीत मिळेल व लाँग लास्टिंग कंट्रोल तुम्हाला त्या ठिकाणी थ्रिप्सवरती हा जाणून येईल. शेतकरी मित्रांनो, आज आपण थ्रिप्स नियंत्रणाविषयी जे काही कीटकनाशकं आहेत हे आपण बघितले. तुम्हाला ह्याविषयी माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. त्याच पद्धतीने तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.